मम्मी भूक लागली, नाश्त्याला काहीतरी बनव ना. नाश्त्याला बटाट्याचे कांदे पोहे बनवू? चालेल. चल मग बनवू. बटाट्याचे कांदे पोहे बनवण्यासाठी इथे मी बटाटी 70% शिजवून घेतली होती. त्यांना पूर्ण शिजवली नव्हती, फक्त 70% शिजवली होती. ती कापून घेतलेली आहेत. आता एका कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे. 2 ते 2.5 चम्मच तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची घालायची आहे आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता थोडासा परतला गेला की याच्यामध्ये घालायचा आहे एक कांदा बारीक चिरलेला. एक मीडियम आकाराचा कांदा होता, हा मी याच्यामध्ये घातलेला आहे. कांदा देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. 5 मिनिट याच्यामध्ये घालायची आहे मोहरी आणि घालायचा आहे टोमॅटो. तुम्ही टोमॅटो स्किप देखील करू शकता. काही जणांना टोमॅटो आवडत नाही पोह्यामध्ये, पण माझ्या मुलीला पोह्यामध्ये टोमॅटो आवडते आणि शेंगदाणे आवडत नाही, त्याच्यामुळे मी शेंगदाणे स्किप केलेले आहेत आणि टोमॅटो घातलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो कापलेला पण बटाटा होता तो घालायचा आहे आणि तो देखील व्यवस्थित असं झाकण देऊन वाफवून घ्यायचा आहे. जोपर्यंत बटाटा वाफवला जातो तोपर्यंत मी इकडे पोहे स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेते. बटाट्याला मस्त आपण 5 ते 6 मिनटं वाफवून घ्यायचं आहे, कारण तो 70% शिजलेला होता, त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला. आता बटाटा देखील आपला मस्त असा शिजला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपण हळदी पावडर थोडीशीच घातली आहे, मी जास्त घातली नाही, अर्धा चम्मचच्या पण कमी घातलेली आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून याच्या घालायचे आहेत धुतलेले पोहे घालून सर्व मिश्रण आपलं एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व पोहे एकत्र करून घ्यायचे आहेत. सर्व असे पोहे एकत्र करून घ्यायच्या. सर्व त्यांना हळद वगैरे सर्व मिश्रण एकत्र झालं पाहिजे असं करायचं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपण आपली गॅस किंवा इंडक्शन बंद करायचे आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. एक वाफ काढल्यानंतर आपले पोहे मस्त असे तयार आहेत. खूपच चविष्ट लागतात आणि एक नंबर लागतात. तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे देखील घालू शकता. मी स्किप केलेत शेंगदाणे, कारण माझ्या मुलीला आवडत नाही आणि तिला टोमॅटो आवडतं, त्याच्यामुळे मी टोमॅटो घातला आहे. तुम्हाला जर टोमॅटो नसेल आवडत तर तुम्ही तो देखील स्किप करू शकता. मस्त असे सर्व करायचे आहेत गरमागरम. याच्यावरती शेव घालायची आहे बारीक आणि लिंबूची एक फोड घालायची आहे आणि मस्त असे गरमागरम खाऊन बघा, एकदा बनवून बघा, खूपच चविष्ट लागतात, एकच नंबर होतात. एकदा ही रेसिपी बनवून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका.